माय बापू कोणत्या वैरिक बांधिलं मग नक्की मग थोबडाला फोडलं मग वाटलं केलं जन्माला ते गेलं सुकाई मग वाटलं करून गेलं मग नशिबा आग लागली मग नशिबाला आता कोणत्या मंडळात चुकू मी बांगला तो बांगला पडला मला कौर काम देत राशी निघून नाही दे मला लवकर लागतं कामधंद्याला झाला बाजार जाईन तर राजू वाटलेन लवकर टेम्पो चालला और केला तरी काही जाऊ लोक निघून देत बांगला पडील शिंदा तो पडला तो मला पाडायला गेलाय मग नशिबा वाटून केली आम्ही मग बरं ना केलं ओके वयन मला विद्वारकी करून टाकली आता मला कंटाळा आलाय मला वरला फोन करतो मी आता फोन लाव. हॅलो हा विघ्नेश कुठे आहेस तू मला तुला भेटायचंय आत्ताच्या अरे थांब ना अरे माझ्या घरचा फोन आलेला माझ्या घरच्या यांचा तो सांगतो का मी आता 9 वाजल्यात तो सांगतो मी सांगितलं हो किती वाजतील तो सांगतो 4 वाजतील आता 9 वाजल्यात आता 4 वाजतील किती टाइम आहे अरे तू ये ना हा लवकर ये मी तुझी वाट बघतो ओके आय लव यू ओके हॅलो हॅलो या आमच्या घराच्या समोर बाबा आल्यात त्यांना मी बघून येते बाबा या बसा बाबा हा ना बाबा तुम्हाला किती मुलं बाळ आहेत ते काय करतात हजामत बाबा तुमचे पाय असे काय का झाले या गावात भिक्षा माग त्या गावात भिक्षा माग चालून चालून माझे वाकडे झाले तुमच्या पायासारखे माझ्या नवऱ्याचे पाय पण असे झाले असं होते कर्माचे भोग असतात बेटा कर्माचे भोग असतात बाबा हा बोला बेटा माझे 4 समस्या आहेत बोला बेटा काय 4 समस्या आहेत बाबा माझ्या नवऱ्याचं आणि माझं पटत नाही आणि दुसरी माझ्या घरात लक्ष्मी टिकत नाही आणि तिसरी माझी नवऱ्याची समस्या आणि चौथी मला 15 वर्ष झाली माझ्या पाळणं हालत नाही हलेल पालना पण हलेल तुझ्या नवऱ्याचा सर्व समजता मी असताना सर्व समजता कल्याण बोला पहिली समस्या बोला बेटा बाबा बोला बेटा माझी पहिली समस्या आहे माझ्या नवऱ्याचं माझं पटत नाही असं पोरी तुझं नाव काय माझं नाव मालू मालू वा मालू अति सुंदर मालू आणि नवऱ्याचं नाव काय बेटा माझ्या नवऱ्याचं नाव आहे कालू वा मालू कालू वा अति सुंदर त्याच्यामध्ये एक तिसरा आला आहे मालू कालू आणि तिसरा चालू वा चालू मुळे तुझी समस्या निर्माण झालेली आहे बेटा समस्या निर्माण झाली आहे त्याच्यावर एक उपाय आहे बेटा बाबा काय उपाय आहे मला ते तरी सांगा सांगतो बेटा सांगतो तुझा नवरा दारू पिऊन आल्यावर तोंडात गुलाचा खडा ठेवायचा गुलाचा खडा गुवाचा नाही बेटा गुवाचा नाही बेटा गुलाचा ओके तो दारू पिऊन आल्यावर त्याला जेवण वाढल्या तो न हलवता सांगायचं तू आता मला ऍक्शन करून सांग
हो हो, त्याच्यामुळे तुझे भांडण तंटा मिटणार, त्याच्यामुळे तुझे घरात भांडण होणार नाही. बेटा, तुझी दुसरी समस्या काय आहे? बाबा, मी किती कमवतो, माझ्या घरात लक्ष्मी टिकत नाही. अच्छा, तू काय करते बापा? बाबा, मी मासळी विकते. हो, आणि दुसरं कशा काय धंदा करते? दुसरं मासळी विकते. बाबा, मी सकाळी रोज 4 वाजता उठते. हा बेटा, तू सकाळी उठल्यावर काय करते? बाबा, मी सकाळी उठल्यावर संडासला बसते. हो, संडास करते. बेटा, तुला संडास जाड होतात का पातळ होतात? बाबा, मी चितुनी खाली का मला पातळ संडास होतात, आणि मटण खालं का जाड होतात, आणि दुसऱ्या दिवशी त्रास पण होतो. बेटा, तू संडास घरात करते का बाहेर करते? बाबा, चितुनी खाल्यावर मी घरात करतो, आणि मटण खाल्यावर मी बाहेर जातो. अच्छा, त्याच्यावर एक समस्या आहे. तुला पातळ संडास झाल्यावर सकाळी पिशवीत टाकून सकाळी कचऱ्याच्या गाडीत टाकायचं. कचऱ्याच्या गाडीत? हो, ही समस्या तुझ्या दूर होईल. त्याच्यामुळे तुझ्या घरात लक्ष्मी येईल. घरात घाण करायची नाही, घरात संडास करायची नाही, त्याच्यामुळे तुझ्या घरात लक्ष्मी येईल. आणि तिसरी समस्या काय आहे बेटा? बाबा, माझी तिसरी समस्या माझ्या नवऱ्याची. अच्छा बेटा, त्याच्यासाठी मला एक लिंबू लागेल. बाबा, लिंबू लिंबू आहेत, पण लिंबू नाही. कळलं, लिंबू नशिबाचं फूल तुझे बाबा, नशिबाचं फूल. आता त्याच्यासाठी तुझ्या गांग्या गांग्या गांग्या, हे लवकर गांग्या, त्याच्या नवऱ्याच्या समस्या दूर कर गांग्या. बाई, हे लवकर. पोरी, तुझ्या नवऱ्याला भूतानी झपाटलेला आहे. त्याच्यासाठी तुझ्या नवऱ्याला कोणीतरी करणी केलेली आहे. एका बाईने तुझा करणी केलेला आहे. त्याच्यासाठी तुला मी एक फोटो दाखवतो. हे घ्या फोटो. बाबा, याच्यात बघा, तुझा बहिणीचा फोटो आहे का? हे बघा, त्या बाईने तुझ्या नवऱ्याला करणी केलेली आहे. बाबा, तिच्यावर मी किती विश्वास ठेवत होता. ही माझ्यावर हे करत होती. तेव्हा माझे सासरे वाढले, तेव्हा माझ्या नवऱ्याला सांगत होती, कालू, मी तुझ्या पाठीशी आहे. कालू, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे तुझ्या नवऱ्याचा पाय वाकडा झालेला आहे. तिने तिच्या पायाला रांगोळी लावलेली आहे, म्हणून तुझा पाय राखून लागला आहे. बाबा, मला एवढा विश्वास नव्हता. मी तुझ्याशी किती गप्पा गोष्ट करायचा. मावशी, तू बरी आहेस का? मावशी, तू कशी आहेस का? तिनेच माझ्या नवऱ्यावर डोला ठेवला. जसं दिसतं तसं नसतं बेटा. चौथी समस्या काय आहे बेटा? बाबा, 15 वर्ष झाली माझ्या घरात पाळणा घालत नाही. बेटा, मी पाळणा हलवेल बेटा. बाबा, तुम्ही कसे पाळणा हलवतात? तुमचा पाय तर आधीच वाढलाय. बेटा, पायाने पाळणा हलत नाही बेटा. त्याला शक्ती लागते, एक बाप. क्वार्टर लागते, एक वीर लागते. बाबा, तुम्हाला शक्ती मी सगळं देईन, तुम्हाला क्वार्टर पण देईन, पण मला मुलं व्हायला द्या. बेटा, तुझ्या नवऱ्याचा पाय दुरुस्त करण्यासाठी 2 बकऱ्याचे पाय लागतील. बकऱ्याचे पाय? हो बेटा. आता बकऱ्याचे पाय या टाकाला कुठून आणू बाबा? हॅलो, बकऱ्याचे पाय लागतील बेटा. बकऱ्याचे पाय बाबा कुठून आणणार आता? बकऱ्याच्या पायाने तुझा नवरा बरा होईल. तुझा नवरा बकऱ्यासारख्या उड्या बकऱ्यासाठी उड्या मारेल. बाबा,
मला असं बकऱ्यासारखं उड्या मारा नवरा नको, नाही तर माझ्या अंगावर उडून तो बकऱ्यासारखं उडे. नको बाबा, नको. हॅलो बेटा, हा कोण आहे बाबा? बाबा हा माझा नवरा. हा तुझा नवरा? हा मी कोण आहे बेटा? हा? भांग पे. ए मालू, आपलं लफडं माहित पडलं. तुमचं